आज आपण छान अशी एक नवीन रेसिपी पाहणार आहोत। रवा आणि दही वापरून आपण छान असा नाश्ता तयार करणार आहोत। त्यासाठी मी बारीक रवा घेतलेला आहे। आता तो आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यासाठी मी अर्धा वाटी असं फ्रेश दही वापरणार आहे। तर दही शक्यतो कमीच आंबट असेल तेच वापरा, म्हणजे आपला नाश्ता खूप छान होईल। तर त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा, तुमच्या आवडीनुसार भाज्यासुद्धा वापरू शकता। तर मी भाज्या माझ्याकडे अवेलेबल नाही असल्यामुळे मी कांदा व टोमॅटो घालत आहे व बारीक चिरलेला कढीपत्ता। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। आता हे सर्व जिन्नस मस्त असे एकत्र करून घेऊया। तर बघू शकता हे सर्व जिन्नस असे मिक्स करून झालेले आहे। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालत त्याचं मस्त असं घट्टसर बॅटर तयार करून घेऊया। तर बघू शकता बॅटर थोडं कोरडं वाटत आहे, तर मी आणखी थोडं यामध्ये पाणी घालते व आपलं घट्टसर बॅटर बनवून घेते। तर ही रेसिपी नक्की एकदम झटपट होते, टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता, तर नक्की ट्राय करा। तर बघू शकता आपलं बॅटर छान असं मस्त भिजवून झालेलं आहे। आता आपण 5 मिनिटं याला रवा फुलण्यासाठी ठेवूया। 5 मिनिट झालेले आहे, रवा छान असा मस्त फुललेला आहे। तर बघू शकता तुम्ही। आता मी त्यामध्ये जिरं मोहरीचा तडका बनवून घेतलेला आहे, तर आता तो सुद्धा घालणार आहे। तडका नक्की आवर्जून घाला, म्हणजे नाश्त्याला छान अशी टेस्ट येते। तर आता हे सर्व असं मस्त मिक्स करून घ्यायचं। तर बघू शकता छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण 1 चम्मच खाण्याचा सोडा घालत आहे, म्हणजे आपला नाश्ता स्पॉन्जी होईल। तर आता याला छान असं मिक्स करून घेते। तर बघू शकता छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। त्याला मी 1 पळी तेल लावून घेतलेलं आहे। तर आपलं छान असं बॅटर ॲक्टिवेट व्हायला सुरुवात झाली आहे। तर आता आपण छान असा तावा असा कोमटचा गॅस मिडियमच ठेवा। आपला तावा छान तापलेला आहे। अशा प्रकारे थोडं थोडं बॅटर घालून आपण छान असा मस्त नाश्ता बनवून घेऊया। तर आता याला असं छान असं मस्त स्प्रेड करून घ्यायचं। खूप छान भारी नाश्ता लागतो, तर नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी। तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमची रेसिपी चुकणार नाही। तर आता आपण याला 2 ते 3 मिनिट छान असं शिजू देऊया। फक्त नाश्ता छान असा एका बाजूने छान असा हलकासा गोल्डन कलर आलेला आहे। तर आता आपण दुसऱ्या पण बाजूने छान असा क्रिस्पी होईपर्यंत शेकून घेऊया। तर झटपट रेसिपी आहे, कमी वेळात तयार होते। डब्यासाठी सुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता आणि याला छान एका सॉससोबत खाऊ शकता किंवा कोणत्या सुद्धा चटणीसोबत पण हा नाश्ता खूप छान लागतो। तर नक्की ही रेसिपी एकदम कमी साहित्यात तयार होते, नक्की ट्राय करा। तर बघू शकता आपला नाश्ता छान असा मस्त शिजलेला आहे। तर असा अलटी पलटी करत छान असा मस्त शेकून घ्यायचा। आता छान असा मस्त अलटी पलटी करून मी शिजवून घेतलेला आहे। आता आपण याला छान असं प्लेटमध्ये काढून घेऊया। तर आजची रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा, जाता जाता शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।